वरोरा तालुक्यातील एकोना कोळसा खदाणीत एमएसएफच्या सुरक्षारक्षकांकडून ट्रक चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या मारहाणीत ट्रक चालकाच्या कानाला व छातीला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असून वणी ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले। जखमी ट्रक चालक किशोर मेश्राम राहणार राजूर यांनी आरोप केला आहे की खदाणीत कार्यरत असलेल्या सुमारे 10 ते 12 एमएसएफ सुरक्षारक्षकांनी त्यांना मारहाण केली। यावेळी सुरक्षारक्षकांकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। मारहाणीनंतर किशोर मेश्राम यांना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यांच्या कानाला व छातीला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केले। दरम्यान या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे। एमएसएफ सुरक्षारक्षकांनी स्वतःचे कपडे फाडून ट्रक चालकाने आपल्यावर मारहाण केल्याचा आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी सुरक्षारक्षकांनी वरोरा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध तक्रार दिली आहे। त्यामुळे या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। या गंभीर प्रकरणाची इंटक संघटनेने दखल घेतली आहे। इंटक संघटनेचे आबिद हुसेन यांनी या घटनेची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। ट्रक चालकावर प्रत्यक्षात मारहाण करणाऱ्या एमएसएफ सुरक्षारक्षकांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कामगार आणि वाहन चालकांची दादागिरी अथवा मारहाणीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका आबिद हुसेन यांनी व्यक्त केली। या घटनेमुळे एकोना कोळसा खदाण परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही बाजूंच्या तक्रारींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। निष्पक्ष तपासातून या प्रकरणातील सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। मी सकाळी 8:30-8 वाजताच्या दरम्यान मी गाडी घेऊन एकोना माइन्सला गेलो। एकोना माइन्सला जेव्हा मी तिथं गेलो तर माझ्या गाडीच्या समोर 2 गाड्या उभ्या होत्या। त्या गाडीमध्ये ड्रायव्हर नव्हते सर। ड्रायव्हर नसताना समोर थोडी जागा दिसली तर मी गाडीला समोर वाढवली। जशी गाडी समोर वाढवली तिथून समोरून BSFवाले साहेब आले। त्यांनी मला शिवीगाडी केली। शिवीगाडी अशी केली असा मला शब्द त्याने बोलला। मी म्हणलं साहेब मला शिवा कशासाठी तुम्ही देऊन राहिले? मी शिवा ऐकासाठी इथं नाही आलेलो, मी काम करायसाठी इथं गाडी घेऊन आलेलो आहे। तुम्ही म्हणे असे कामं उलटे शिटे कामं करता। त्याच्यामध्ये मी म्हटलं साहेब तुम्ही मला शिवा नका द्या, तुमचा काय प्रॉब्लेम आहे मी समोर गाडीला घेऊन घेतो। त्यांनी गाडी समोर नाही घेता तुम्ही चालला होता म्हणे इंचार्जकडे नेता सर त्यांनी मला मागून एक दंडा मारला। जसा त्यांनी एक दंडा मारल्याच्यानंतर स्वतः त्यांना आपल्या ट्रेचा बटना तोडून टाकला। तोडून त्यांनी समोरच्या BSFवाले 8 ते 10 लोक होते। 8 ते 10 लोकांना ते सांगत आहे का माझे यांनी कॉलर पकडले आणि मी कॉलरला हातसुद्धा नाही लावला आणि मग ते सर्व 10 ते 12 लोक त्यांनी मला खूप मारलं सर। एकोना माइन्समध्ये BSFचे गार्ड होते। त्याच्यामध्ये पुन्हा मला त्यांनी पोलीस स्टेशनला घेऊन गेले। पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याच्यानंतर त्यांनी पोलीसवाल्याकडे त्यांची तक्रार ते नोंदवल्याच्यानंतर मला म्हणते का तू एक काम कर, आता तू गाडीला इथं घेऊन ये ठाण्याला। आता सर मला एवढा मार असताना त्यांनी मला घेऊन गेले माइन्समध्ये पुन्हा। तिथून मग पोलीसवाल्यांनी गाडी घेऊन माझ्या मागं त्यांनी आले। मी पोलीस स्टेशनला गाडी लावली। गाडी लावल्याच्यानंतर सर जवळपास मला तिथून निघासाठी 6 वाजले। माझ्याकडे यासाठी म्हणजे साधन नव्हतं। मी गाडीचा लिफ्ट घेऊन तिथून आल्याच्यानंतर सर मी इथं वणीच्या दवाखान्यामध्ये सकाळी ॲडमिट झालेलो आहे सर। मार सर छातीमध्ये मार आहे, कानाला मार आहे। सिक्युरिटी गार्ड सर विशाल त्याचं नाव होतं। MSFचं जे गार्ड होतं त्याचं नाव विशाल होतं सर।